इथे दही धपाटे मिळतील, मला खूप इच्छा झाली ती, पण बाहेर दही धपाटे खाणारी मंडळी आहेत का? अरे वा, बघा ना ह्या झाडाची कळी फुलली, मला खूप आवडतं. हे गावावरून आणलंय मी, माझ्या माहेरी माझ्या वडिलांनी लावलं होतं, मला खूप आवडलं. 2-3च ते खुडून आणलं होतं काड्या, ते लावलं होतं. पण कसं तर कळ्या आल्या ना की कोणतरी खात, पण आज आहे. तर इकडच्या बाल्कनीमध्ये छोट्याशा ग्रिलमध्ये आम्ही झाडं लावलेत ना, त्याच्यामध्ये कोरफड लावली, ती भरपूर चांगली मस्त फुटली आहे. तर अहोंचं बघा, आता सुट्टी आहे ना, सकाळी सकाळी चाललंय उद्योग. त्यांना ती आवड आहे आणि ती आवड ह्या छोट्याशा जागेत जपायची चालली आणि नॅचरल गोष्टींचा जास्तीत जास्त वापर आपण करायचा, असं त्यांचं आणि माझंही म्हणणं आहे. गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? प्रिया स्लोली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अहोंनी एवढ्या मेहनतीने कोरफडचं सगळं गर काढून ती पेस्ट करून तयार केली होती. ती मस्त चेहऱ्याला लावली, हेअर मसाज केला, त्याने हेअर पॅक केला आणि छान आता फ्रेश झालेली आहे आंघोळ करून. आणि त्यांनाही समाधान वाटतं की ते एवढे मेहनत करतात आणि आपण त्याचा वापर करत नाही. आणि त्यांना अशीच सवय असं काय 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 छोटं छोटं करायचं, आणि ते आम्ही जर यूज केलं, वापरलं की त्यांना समाधान मिळतं, त्यांना आनंद मिळतो. पुण्याला देण्यात आनंद, आमच्यासारख्याला घेण्यात आनंद. आज ना ब्रेकफास्टसाठी उपमा बनवायचे बरं का. पण ना तुम्हाला एक गंमत सांगते, मला ना पहिल्यांदा उपमा हा पदार्थ कधीच जमतच नव्हता. किती वेळा मी प्रयत्न केला खरं सांगायचं, पण मी काही हार नाही मानली, प्रत्येक वेळा करत गेली, पण जमला नाही. तर मिस्टर म्हणजे जाऊ ते, असते एकेकाच्या हाताला चव, तुला नसेल जमत एखादा पदार्थ. कधी त्याची खीर व्हायची, कधी घट्ट गचका, कधी खिचडी, कधी त्याला चमच्यानं खाता यायचं असं व्हायचं, तर कधी पिता येईल असं. मी म्हणायचे जाऊ दे, कसंही खा आणि पोटभर हसा. पण हळूहळू जमला. चांगलं वाटेल का? आधी तू बघा काय होतंय, धुतल्यानंतर त्याचं काय होतंय. क्वालिटी चांगली आहे. हो का? कसं बनवणार तू? कप बनवायला. अरे यार, माझा पण, तुम्ही कुठल्या टेलरकडे चाललाय? आपल्यावाल्या का? आपल्यावाल्या पण आणि ते दुसरं का? ते माझं घेतलंय ना कॉर्ड सेट, त्याचं ते हे कट करायचं जरा लंबी. अहोंचं म्हणणं असं की तुझा ड्रेस आहे, तू व्यवस्थित करून घेशील. मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला खूण करून देते, तेवढं करून आणा, कारण आता मी बाहेर गेली तर घरातली कामं राहतील. बरं, बाहेर गेले की वेळेत येणं होतं का? काही ना काहीतरी उशीर होतोच, आपल्याला प्रॉब्लेम होतो ना आल्यावर लेडीजला. किती वेळ लागेल तुम्हाला? तास, 1.5 तास, 2 तास. हा, तुम्हीच करा, मी थांबते घरी, माझं दुसरं पण काम आहे. ती कामं राहतील ना सगळं. घड्याळ आण बघू राखायचं. ते मी मेजरमेंटला गोल्डन देऊ का? तू पहिले घड्याळ दाखव मला. हे बघ, याच्याप्रमाणे हे करायला पाहिजे. हे केलेलं आहे ना आपण त्या दिवशी? कुठे केलंय? अरे केलं ना, दर घालून बघ. केलं? मग मी विसरली. काय विसरली? हो, मार्केटमधून जाऊन आले, येताना सगळं साहित्य घेऊन आले. आता ते सगळं लावायचं. बरं झालं मी गेली नाही, बाकीची माझी घरातली भरपूर सारी कामं झाली ना. त्यांना असं असतं की प्रत्येक वेळेला मी त्यांच्यासोबत जावं, पण आपल्याला बाकीची पण घरात कामं असतात. मान्य आहे, ते करतात आल्यावर मला मदत. मी आधीच इतर कामं आवरल्यामुळे त्यांच्यासोबत किचनमध्ये उभी राहू शकते ना. आणि सुट्टी असले की सगळं आठवडाभराचं सगळं प्लॅनिंग आपल्याला करावं लागतं, सगळ्या भाज्या वगैरे भराव्याच लागतात. आज धपाटी खायची खूप इच्छा झाली. ते जेव्हा आम्ही कोल्हापूरला गेलो होतो ना, ज्योतिबाला, नाही तिकडची येते का सगळी, तर त्यावेळेला काय झालं, तिथे सगळे बोर्ड लागलेले, इथे दही धपाटे मिळतील, मला खूप इच्छा झाली ती, पण बाहेर दही धपाटे खाणारी मंडळी आहेत का? सगळी आमच्याकडे फॅमिली होती ना, सगळ्यांना छानच्या रेस्टॉरंटमध्ये खायचं होतं. तर मी आता घरीच बनवते दही धपाटे, त्याच्यामुळे आज मी स्पेशल ती बनवते. एखादा पदार्थ खायची इच्छा झाली आणि आपल्याला मनात न करावासा वाटला की तो पदार्थ चांगला जमून येतो. आणि ज्यावेळेला आपल्याला इच्छा नसते, कोणीतरी आपलं कंटाळ असं तू करतो, आपण करतो, पण तो असं जमत नाही. असं आज मला स्वतःला हे म्हणतात, तुला आज खायची इच्छा झाली ना, मग ते सगळं छान होतं. होणार. आम्ही काय बोललं की मग वेळ नाही, असं नाही, असं बोलते. तसं नाही, करतो आपण, पण कसं असतं, मनात न इच्छा झाली की तो पदार्थ खरंच खूप छान जमतो. आणि हे आमच्याकडे ह्याला धपाटी म्हणतात. हे पीठ तयार मला आई किंवा सासूबाई करून देतात. पण ह्या वेळेला मी काय केलं, सगळी पिठं मिक्स केली जी होती ना, चकलीचं, त्याच्यामध्ये परत चण्याचं, ज्वारीचं सगळं करून म्हटलं आता आपण हे करूया, कारण आता पीठ रेडी नाही आहे. पण हे अशा प्रकारे तयार केलं. हिरवी मिरची वगैरे सगळं, लसूण कोथिंबीर घालून त्याच्यामध्ये मिक्स करून मीठ
ते पीठ हळद वगैरे घालून तयार केलं आणि ह्याच्यावर ना चवळीची उसळ असते ना ती खूप छान लागते. काही ठिकाणी ह्याला वेगळंही नाव असेल पण आमच्याकडे तर त्याला धपाटेच म्हणतात. तर आता कमीत कमी तेलात करायचा प्रयत्न करते. मस्तपैकी कांदा परतवून, तो कांदा ना असं खूप परतायचा नाही, तो असा कचकच कचकच लागला पाहिजे ती उसळ खाताना, मग ते छान वाटतं. चला, हे करता करता तुमच्याशी थोड्या गप्पा मारते. आयुष्यामध्ये योग्य जोडीदार मिळणं भाग्य लागतं असे सगळे म्हणतात, पण योग्य जोडीदार मिळण्यापेक्षा जोडीदारावर आपण जमवून घेऊन आपलं आयुष्य सुकर करणं हे महत्त्वाचं आहे. कारण लग्न झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती भिन्न असतात आणि ते एकमेकांना पूरक राहिले पाहिजेत असं आपण आपलं नातं तयार ठेवलं पाहिजे. मी आजकाल बघते ना, लग्न संस्था काय म्हणतात ना, जणू काय त्या मोडीतच काढायचे प्रयत्न सुरू आहेत. कारण खर्च करायचा आणि लग्न करायचं आणि 2-4 वर्षांनी डिवोर्सच्या गोष्टी ऐकायच्या. हे का बरं होतं असं? त्याचा विचार केला तर असं वाटतं की आजकाल ना कुणी कुणाला समजून घ्यायला मागेना झालं आहे आणि संसार हा दोघांचा असतो हे एक्सेप्ट केलं पाहिजे. किंवा मुलगी मुलगा किंवा स्त्री पुरुष पती पत्नी दोघांचाही तितकाच काय म्हणतात ना सहभाग हवा. कारण स्त्री पण आता घराबाहेर पडली आहे ना. पूर्वी कशा स्त्रियाच बघायच्या, त्याच्यामुळे आता त्या विषयावरून मतभेद होतात. किंवा तू स्वयंपाक नाही केला की तू हे नाही उचललं, पण एखादं कमी जास्त काम आपण केलं म्हणून काही बिघडत नाही. अगदी कट टू कट आपण 50% करू शकत नाही, पण एकमेकांना समजून ॲडजस्ट करून घेतलं तरच संसार टिकतील, नाही तर खूप अवघड होणार आहे. मी जेव्हा असं बऱ्याचशा गोष्टी ऐकते ना तेव्हा मला विचार पडतो. हे बघा, माझे धपाटे मस्त झालेले आहेत. इकडे चवळीची उसळ एकीकडे झालेली आहे आणि ते दही धपाटी सॅलड आणि आहोंना तर हिरवी मिरची लागतेच. तर हा आजचा मेनू आहे. भारी मनासारखं झालं जेवण, इतकं झालं ना, तृप्त झाले, मस्त झोप काढली आणि संध्याकाळी आता चहा घेत काही निवांत क्षण स्वतःसाठी द्यायचे. तर असा हा छोटासा आजचा व्लॉग सुफळ संपूर्ण. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. भेटूया आपण असेच पुन्हा. बाय बाय.